या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शौर्य अबॅकस अकॅडमी। आपल्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेसाठी अबॅकस हा सर्वोत्तम पर्याय। मुलांच्या मनातील गणिताची भीती नष्ट करून एकाग्रता वाढवणे, कॅल्क्युलेटरपेक्षा जलद गतीने आकडेमोड, मुलांची आकलन क्षमता वाढवून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करणे ही आमच्या शौर्य अबॅकस अकॅडमीची वैशिष्ट्य। राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील अबॅकसच्या स्पर्धांसाठी सहभागी होण्याची सुवर्णसंधी। नवीन बॅच सुरू। यासह प्रथम आलेल्या 50 विद्यार्थ्यांना फी मध्ये 10% सवलत। स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आजच भेट द्या। शौर्य अबॅकस अकॅडमी, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहत आपण येवल्यातून। गुणवंत खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम शिंदे पाटील चषकानं केलं असल्याचं प्रतिपादन खासदार भास्कर बगरे यांनी केलं आहे। नाशिकच्या येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर शिंदे पाटील फाउंडेशन यांच्या वतीनं टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू असून या स्पर्धेदरम्यान दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरे यांनी भेट दिली। भेटीप्रसंगी बोलताना खासदार भास्कर बगरे म्हणाले की शिंदे पाटील चषकाच्या आयोजकांचं खरंच कौतुक करत असून आयोजकांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे। या प्रसंगी शिवसेनेचे नेते कुणाल दराडे, शिवसेना शहर प्रमुख विशाल परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस नेते शाहू शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे, शिवसेना गटनेते गणेश शिंदे, प्रशांत शिंदे, राष्ट्रवादी शरद पवार शहराध्यक्ष योगेश सोनवणे, शिंदे पाटील चषक संयोजन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे आदींसह शिंदे पाटील चषक समितीचे सदस्य उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। येवला नगर परिषदेचे नगरसेवक गणेश भाऊ शिंदे, अमर भाऊ शिंदे यांच्या शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीनं शिंदे पाटील चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचं येवला नगरीमध्ये जे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं विशेष असं आहे की आपण सगळे क्रिकेटचे चाहते आहोत, परंतु महाराष्ट्रामध्ये असे गुणवंत खेळाडू आहेत। त्या गुणवंत खेळाडूंना या ठिकाणी वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून उपलब्ध करून एक चांगला खेळ येवला वासियांसाठी, तालुक्यातील असतील, शहरातील असतील, सर्वच क्रिकेट शौकीनांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे आणि जवळजवळ 7 वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं आहे आणि अतिशय भव्यदिव्य स्वरूपामध्ये। म्हणजे आज याचं वैशिष्ट्य बघितलं तर जे एका बाजूला क्रिकेटची स्पर्धा असते, दुसऱ्या बाजूला जे आपले गोरगरीब आहेत त्यांना किराणा वाटप असतं आणि या स्पर्धेचं यावेळेचं वैशिष्ट्य म्हणजे की रोख स्वरूपात बक्षिसं तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर आपले युवा नेते कुणाल भाऊ दराडे यांच्या वतीनं 4 व्हील गाडी जो फायनलला विजेता होणार आहे त्या संघाच्या मालकाला दिली जाणार आहे आणि याचा आनंद पुरेपूरपणे सगळे येवलावासी घेत आहे। अजूनही स्पर्धा जशी जशी रंगत जाईल त्या पद्धतीने अजूनही प्रचंड उत्साहामध्ये ही स्पर्धा होते। मी त्याबद्दल गणेश भाऊ असतील, अमोल भाऊ असतील, या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना, दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण। रूट कॅनॉल, डिजिटल एक्स-रे, स्माइलिंग डिझायनिंग, वेडेवाकडे दात सरळ करणे, मशीनद्वारे दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार, आधुनिक सुविधा उपलब्ध। आजच भेट द्या। गाळा नंबर 41, आंबेडकर शॉपिंग सेंटर, विंचूर रोड, शिवसृष्टीजवळ, येवला।